आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। जरांगे यांच्याबाबत माझी तक्रार नाही, जरांगेंसोबत देणं घेणं देखील नाही, पण त्यांच्या मागे कोण हे शोधावं लागेल। चौकशी करून सगळं षडयंत्र बाहेर काढणार फडणवीसांची माहिती। प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलावं, कायदा सर्वांसाठी सारखा, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही। फडणवीसांवरील आरोपांवरून शिंदेंनी जरांगेंना खडसावलं। जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी होणार। शेलार आणि दरेकर यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सरकारला चौकशीचे आदेश। मला कसलीही भीती नाही, बिनधास्त चौकशी करा, फक्त एसआयटी निपक्षपातीपणे करा, ईडी सारखं काम करू नका। जरांगे चौकशीसाठी तयार। मनोज जरांगेंची भाषा राजकीय आहे। जरांगेंकडून फडणवीसांवर अतिशय खालच्या पातळीचे आरोप। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। काही लोकांना इतके वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती, मग मराठा समाजाला अजून आरक्षण का दिलं गेलं नाही? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा। मराठा आरक्षण कोर्टात कसं टिकणार नाही हे आधी सांगा। आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा हेतू आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल। मनोज जरांगे यांच्या मागण्या वेळोवेळी बदलत गेल्या, आम्ही त्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सभागृहामध्ये वक्तव्य। राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये आंदोलनाचं षडयंत्र रचलं गेलं। रोहित पवार देखील टोपेंसोबत होते। प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप। राजेश टोपेंसह रोहित पवारांची देखील चौकशी करण्याची दरेकरांची मागणी। जरांगे फडणवीसांवर बोलले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। जरांगेंच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांना अटक करा। जरांगे यांची नार्को टेस्ट देखील झाली पाहिजे। भाजपच्या प्रवीण दरेकरांची मागणी। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा खर्च शरद पवारांनी केला आहे। कालांतरानं सर्व सत्य बाहेर येणार। दरेकरांचा शरद पवारांवर देखील आरोप। जरांगे यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी। जरांगेंचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। राऊत म्हणाले, भाजपला संपू। दुसऱ्या दिवशी जरांगेही तेच बोलतात, तुला निपटून टाकू। मुख्यमंत्र्यांना शेवटची संधी, असंही जरांगे म्हणाले। धमकी देण्याची हिंमत जरांगेंमध्ये आली कशी? आशिष शेलार यांचा सवाल। आशिष शेलार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। भाजप हा आयसीयू मध्ये गेलेला पक्ष आहे। शेलारांच्या आरोपानंतर संजय राऊतांचा पलटवार। नारायण राणे आणि त्यांची मुलं कोणती भाषा वापरतात? शिंदे आणि त्यांचे सहकारी कोणती भाषा वापरतात? जरांगेंच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। जरांगे यांच्या आंदोलनाबाबत चौकशी करा, आमची देखील मागणी। आंदोलनामध्ये हिरो कोण व्हायला निघालं होतं? जरांगेंना राजकीय व्यक्ती कोण बनवलं? वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। आज उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पामध्ये 4 महिन्यातील खर्चांची तरतूद जारी केली जाणार। दुपारी 2 वाजता बजेट सादर होणार। 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या खासदारांचा सूर। 18 जागांवर आपण ठाम राहू, अशी काही खासदारांची भूमिका। सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार आता बारामतीच्या मैदानात। पुण्यातील निसर्ग कार्यालयातून पवारांकडून बारामती लोकसभेचा आढावा। भाजपकडून अजित पवारांचा वापर। पवार विरुद्ध पवार केल्यानं भाजपला फायदा, पण पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये असं कुटुंब म्हणून वाटतं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक। नरिमन पॉइंट इथल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेची चर्चा होण्याची शक्यता। हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयारी। राजू शेट्टींचा प्रतिसाद नसल्यानं जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावावर देखील चर्चा होऊ शकते। कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेबाबत उत्सुकता वाढली। संभाजीराजे यांच्याकडून शाहू महाराजांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कोल्हापूरच्या जागेसंदर्भात बैठकीत निर्णय होणार। कोल्हापुरात महाडिकांच्या 3ऱ्या पिढीचं राजकारणामध्ये उतरण्याचे संकेत। खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची चर्चा। महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे जास्त लक्ष असल्याने भाजपचं आमच्याकडे जरा कमी लक्ष झालंय। रामदास आठवलेंचं वक्तव्य। तर शिर्डी आणि सोलापूर जागा महायुतीनं आम्हाला द्यावी, आठवलेंची मागणी।
महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, शिर्डी आणि लोकसभेची जागा भाजपला द्यावी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिवसेना पक्षाच्या निधीसंदर्भातील माहिती मागवली. शिंदे गटाच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी होणार. जुलै अखेरीपर्यंत विधान परिषदेमधील 21 आमदारांचा कार्यकाळ संपणार. अनिकेत तटकरे, विप्लव वजोरिया, सुरेश धस त्याचबरोबर मनीषा कायंदे यांचा कार्यकाळ संपणार. अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या प्रतोदपदी निवड होण्याची शक्यता. अनिकेत तटकरेंचा कार्यकाळ संपत असल्यानं मिटकरींवर नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता. जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये आमदार रवींद्र वायकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. वायकरांच्या प्रस्तावावर पालिकेकडून पुनर्विचार करण्याची तयारी. जोगेश्वरीमधील भूखंड रद्द करण्याचा आदेश पालिकेकडून मागे.